नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। श्री दत्त महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त केडगावमध्ये 26 डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन। श्रीमंत सद्गुरू शंकरशेठ महाराज मठाभोवती जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। केडगाव येथील श्रीमंत सद्गुरू शंकरशेठ महाराज मठाच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री दत्त महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होणार असून या जन्मोत्सवामध्ये 15 ते 20 हजार भाविक येणार आहेत। या निमित्ताने शंकर महाराज मठात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। मंगळवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 8 श्री दत्त महाराजांचा रुद्राभिषेक, सकाळी 8 ते 11 महादत्त यज्ञ सोहळा, पूर्ण आहुती आणि आरती, 11 ते 12 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम यज्ञ सोहळा, दुपारी 12 वाजता दत्त महाराजांची भिक्षा, दुपारी 12:30 ते 1 महाआरती, दुपारी 1 ते 2 तासवाडे कराड येथील श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या भजन संस्थेचा कार्यक्रम होणार आहे। दुपारी 3 ते 5 श्री दत्त महाराज यांचा प्रदक्षिणा सोहळा होणार आहे। दुपारी 5 ते 6 हरिभक्तपरायण सिद्धनाथ राऊत महाराज यांचे श्री दत्त महाराजांच्या जन्मोत्सवावर कीर्तन, सायंकाळी 6 वाजता श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंदिरात पार पाडण्यात येणार असून सायंकाळी 6 ते 8 दत्त महाराज यांची भव्य दिव्य महापालखी सोहळा, आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात येणार असून सायंकाळी 7 ते 10 वाजता भक्तांसाठी भजन संस्थेचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री दत्त महाराज यांची भव्य मिरवणूक शोभायात्रा केडगाव परिसरातून शंकर महाराज मठ ते रभाजीनगर, भूषणनगर, झेंडा चौक, दत्त चौक, मारुती मंदिर ते मठाकडे समारोप होणार असून या मिरवणुकीत भव्य पालखी सोहळा, पुष्पवृष्टी व आतिषबाजी यांचा समावेश होणार असल्याची माहिती मठाचे मठाधिपती अशोकदादा जाधव यांनी दिली। या जन्म सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।